पप्पांका आणि माका आज नदीत कुर्ले गावलेले आणि मासे पण गावलेले. तर आता कुर्ल्याचो रस्सो कसो बनवतात तो मी तुमका दाखवते आमच्या मालवणी स्टाईलमध्ये. तर चला पप्पांनी रस्सो करूक सुरुवात केल्यानी या आणि कुर्ले पहिले साफ करून घेतल्यानी त्यांनी आणि ते पायाचे हे होते डेंगे होते छोटे छोटे ते त्यांनी मिक्सरला लावून घेतल्यानी. ओके, तर आता मी तुमका त्याच्यानंतरची प्रोसेस दाखवते. चला, हे बघा, हे मिक्सरला पूर्ण असं हे केलं त्यांनी, बारीक केले ह्याचे कुर्ल्याचे डेंगे आणि असं त्याचा रस काढला. पहिले पूर्वी आमची आई पाट्यावर, आमची आई आणि काकी आम्ही बघायचो तेव्हा लहानपणी. तर ते पाट्यावर हे करायचे, रस काढायचे त्या सगळ्या कुर्ल्यांच्या डेंग्याचा. जे मोठे डेंगे असतात त्याचा रस नाही काढत ॲक्च्युली, बारके असतात ना छोटे छोटे त्याचा काढतात. तर अशा पद्धतीत त्यांनी पूर्ण हे करून घेतलं आहे बघा. ह्याच्यात खरी मजा असते, ह्याच्यामुळे रस्सा टेस्टी होतो ह्या सगळ्या रसामुळे. हे बघा अशा पद्धतीत पप्पा आता, आणि ह्या आता रसोई झणझणीत आमचो ह्याचो कुर्ल्याचो ते आता चुलीवर होतो लोक. बाहेर मस्तपैकी पाऊस पण लागता. आता काय आहे म्हणजे 10 मगा 5 मगा कुठचं चालू, काय चालू आहे? 5 मागा संपल्या, 10 मागा चालू होता. ओके, आता काढलाच नाही का? आता काय काय टाकतात एवढा? हां, काय काय टाकला? कसा तो साफ झालं असतो ना अजून. हे बघा हे सगळं मिश्रण केल्याने हे बघा हे मोठे डेंगे गावलेत. हे बघा. आता आता फायनल मेकिंग प्रोसेस होतली आपल्या या चुलीवर होणार. आता तर जरा लाईट, आपण लाईटीची व्यवस्था करूया, मग बऱ्यापैकी आपल्या काही बघता येईल. फोडणीसाठी कांदा. फोडण्यासाठी कांदो कापतात पप्पा. आणि सुक्या खोबरा वगैरेचा केलास, सगळं त्याचं वाटण काढलं. ॲक्च्युली तर आम्हाला दाखवूक गावलं नाही. सुक्या भाजक्या खोबरा असता आता त्याचा वाटप पण काढून झाला पप्पानी मी नदीसून येईपर्यंत. लसूण, आता हे मासे आहेत, हे मासे आहेत ते साफ करूक साफ करतले पप्पा. हे आता पप्पा साफ करतले मस्तपैकी एकदम, आणि त्यांकाच जमतात ते. हे बघा हे नदीत गावलेले आजचे मासे, ह्याच्यात वाळायचा पाता, शेंगटिया असा सगळा. तर आता हे मासे साफ केल्यावर आम्ही हे मसाल्यात तव्यावर टाकतलो, आणि हे पण आज खातलो आम्ही. उद्या गुरुवार आहे त्यामुळे आम्ही आजच खातलो. हे कढीपत्ता टाकल्याने आता मिरची 2, ओल्या मिरच्या, हे ओल्या मिरच्या पण टाकतले. तडाखा. काय म्हणताय? ओल्या मिरच्याचा तडका द्यायचा. हां, तडका, ओल्या मिरच्यांचा तडका देणार आहेत पप्पा. मेकिंग प्रोसेस पण चालू झाली. आपलं कुर्ल्याचा रस्सो पप्पाने फोडणी दिल्याने जस्ट आता बाहेर पाऊस लागता एकदम मस्तपैकी, आणि बाहेर कुर्ल्याचा रस्सो ही आमच्या कोकणकरांची खासियत आहे. ही अशी मजा आपल्या कंटिन्यू राहावं गई, त्यासाठी कोकण जपूक होय आपल्या. कारण ह्या सगळ्या आपले नदी नाले, मोठे नदी नाले म्हणता येणार नाही, नाले नाही इकडे, वाळ म्हणतो नाल्याऐवजी. तर हे सगळे जपून ठेवू होय, तर हे अशी मजा आपल्यात मासे रोजचे खाऊ भेटतं. आणि नदी नाले, नदी वाळ हेचं अस्तित्व मिटला, आणि हे तर आपल्या या काय पुढे अनुभव भेटताना आपल्या पुढच्या पिढीत पण. आता पप्पा मसाला टाकतात. लसूण लाल व्हायला पाहिजे.
लसूण लाल होईपर्यंत फ्राय करून टाका. आता पप्पा मसाला टाकतो. एकदम चांगला मस्त धुवून घेतल्याने आता पप्पा ह्या जो रस्सा त्याची फोडणी देतो मी. माझ्या डोळ्यात हे जाता दुखट जाता. आता आपल्याकडे जेवढा पाणी हवं रस्सा वाढवतो तेवढं आपण वाढू शकतो. जास्त पण घन नाही ठेवणार आहोत आणि पातळ नाही करणार, मिडियम करणार आहोत. मस्त आता रस्सा आता ह्याचा उकडी येऊ देतो आपण. झालं का फायनल, बाकी काय नाही टाकतो. अशा पद्धतीने पप्पानी काय नको, मिरची नको टाकू जास्त, तिखट नाही करू आपल्याला जास्त. एका चांगली उकळी होते मग तुमचा आपण उकळी वगैरे गेली काय चांगली असते तोपर्यंत. डोळ्यात सगळं दुखट गेलो. चुलीवर जेवण बनवतात, रस्सा चालू आपण होणार. तर पूर्णतः पप्पानी मासे साफ करून घेतात. हे बघा चांगलेच मासे साफ करून झाल्यानंतर माशांची पण रेसिपी मी तुमका दाखवते. कशा पद्धतीने ते मासे आमच्या कोकणात फ्राय केले जातात. आणि 2 प्रोसेस आहेत ॲक्च्युली. म्हणजे प्रोसेस तर नंबर ऑफ प्रोसेस आहेत. फक्त ज्याच्या करण्यावर आहे मासे फ्राय करायची ज्याची जी पद्धत. आई मुंबईत रवा वगैरे टाकून करतो, पण आम्ही हे नदीतले मासे मसालो आणि कोकम आगूळ आणि कोकम ह्या टाकून मस्तपैकी फ्राय करतो. त्याला शिजवतो म्हणजे पाणी तर सुकून पूर्ण हे करतो. त्यामुळे काय म्हणजे ग्रेव्ही नसते, नुसती मसाल्यात फ्राय वगैरे होते. बघा खाऊक मस्त लागतं मासो. अशा पद्धतीने जर फ्राय केलं तर तुम्ही नक्की करा ट्राय अशा एकदम शॉर्टकट पद्धतीने. फक्त आगूळ टाका, आगूळ टाकून त्याच्यात विसरू नको. आगूळ नाही टाकलात तर मग मजा नाही येणार. तर आगूळ हो त्याच्यात गेलोच पाहिजे. लिंबू पण नाही, आगूळ ह्या महत्त्वाचा प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये. जर असे मासे अशा पद्धतीचे मासे जर करूचे झाले तर मी त्याची पण तुमका रेसिपी कुर्ल्याच्या ह्याच्यामध्ये क्लब करून दाखवते, तर नक्की तुम्ही ती बघा. पप्पा मासे साफ करतात, त्यांना जमत नाही बसा तरी पण बसलेच. ॲक्च्युली माका येतच पण ते बऱ्यापैकी चांगला करतात साफ. शिस्ता उकळी येते का आता. चला आता एकदम उकळी वगैरे गेली, तरी वगैरे गेली काही मी तुका दाखवते. अशा प्रकारे पप्पानी मासे कापून घेतल्याने पप्पा दादा तू का रेसिपी सांगतले माशांची. ते आता कापले तुकडा गेले छोटे छोटे. त्याच्यामध्ये थोडा कोकमचा आगूळ टाकला. हे आगुळा आगूळ आहे. चवीपुरता मीठ कमी टाका, कालसारखं नको टाकू. आज फक्त याच्यात काडी नाही. आता रोज काडी असता, एकतरी काडी असता.
म्हणजे आता मी इल्यापासून बघतोय तर एक काडी तर असताच. पण ते जेव्हा एकटे असतात आहे तर ते रोजच काडी मारत असतात. काडी सुतो. अशा पद्धतीने हे किती मिनटं ठेवतालास? हे तर वाफे होणार. आता यांची प्रोसेस वेगळी आहे, आईची प्रोसेस वेगळी. आता बघूया हे कशा पद्धतीने करतात. ॲक्च्युली ही प्रोसेस आमच्या वहिनी आहे, नंदा वहिनी, तिच्याकडून थोडं गायडन्स घेतल्याने आपण ती जी मासे बनवता तिची पद्धत ती आपलातून ना. तर एके दिवशी तिनं मासे दिलेले तर ते ह्यांका आवडले खूप. तर त्यापासून तिका विचारून ही एक म्हणजे तिका एकदा विचारलं नाही त्यांनी कशा पद्धतीने मासे तू करतं वगैरे. तर तिनं सांगितलं आणि त्या पद्धतीने आता हे ट्राय करतात. हे बघा आता हे आपलं कुर्ल्याचं रस्सो उकळी गेली आहे मस्तपैकी एकदम. बघा हे मासे आता मॅरिनेट करून झाले आहेत. आता हे किती मिनटं ठेवतास? काय लगेच करून घेतास? नाही, 10 मिनिटाला हे करणार, थोडे उभा हां, म्हणजे याला वाफे होणार थोडेफार. वाफे होणार, हलका हलका गॅस ठेवून. जास्त नाही हे करणार, फक्त त्याला वाफ देणार त्याला अशी टाकली मारून आणि नंतर मग फ्राय करणार. असं करणार म्हणजे तव्यावर फ्रायला टाकणार. अशा पद्धतीने हे करायला ठेवलेत. आणि इकडे रस्सा होतो आपला. बरोबर, असं काय असतं तर गोष्ट, तसं काय असं गोष्ट अलग होती ना हो. मग हे बघा अशा प्रकारे पप्पानी हे वाफेवून घेतलेत. म्हणजे वाफ दिली आहे थोडी ह्याला. आता हे तव्यावर फ्राय करायला टाकते. तो तापू दे जरा. आता आपलं रस्सो हे झालो. जरा टेस्ट करूया आपण. हॅलो, हां बोल. कुर्ल्याच्या रस्स्याची टेस्ट एकदम भन्नाट झाली या. जस्ट मी टेस्ट करून बघितलं, पप्पाने झाले नाही म्हणून. कारण काय मीठ किती लागलं आता टाकू शकतो नंतर, म्हणजे शिजता टाकला तर जरा बरा असता. तर आता मी तुमका मासे दाखवतो ते फ्राय कसे करतात ते. अशा पद्धतीने त्याला थोडी वाफ दिल्याने या. ओके, माशांका आता हे फ्राय करून टाकतो. हे असे फ्राय करू आता थोड्या वेळ ठेवणार. आपण ते चांगले फ्राय करणार. त्याच्यात टाकली मारून ठेवतात. रसो एक नंबर झाला, मस्त झाला रसो. बंद कर, काढतो. हां करा आता. आहे बघा रसो झालो. आता बंद करू शकतास तुम्ही. साईड ठेवा ना. नको वाटाल हे जाईल. हां ना, बरोबर आग पेटला इथे टाकून ना रस्सा. मीठ लागला. हे बघा अशा प्रकारे हे मासे फ्राय झाले आहेत. हे बघा किती छान फ्राय झालेत बघा. तेल टाकू नको आता. घट्ट व्हायला पाहिजे. हे मासे असत आणि कुर्ल्याचा रस्सो असा भात. त्याला जेव केव्हा सगळ्यांनी. अशा पद्धतीने पप्पांनी कुर्ल्याचा रस्सो आणि मासे फ्राय केल्याने आहेत. तर ते हे तुमका आवडल्या, हा व्हिडिओ रेसिपीचा तुमका आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि
सबस्क्राईब करा. धन्यवाद.